नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्याल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीविषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघाल। तर चला वळूया आपण प्रश्नांकडे। पहिला प्रश्न, अल्फा कणांचा शोध कोणी लावला? तर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी अल्फा कणांचा शोध लावलेला आहे। अतिनील किरणे कशामधून आरपार जाऊ शकत नाही? तर अतिनील किरणे ही काचामधून आरपार जाऊ शकत नाही। लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला लिडार असे म्हटले जाते। सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजाजवळ तांबडे दिसते हे कशाचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, हे प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे। पुढचा प्रश्न, पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण असं म्हटले जाते। पुढचा प्रश्न, भारतात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केव्हापासून झाली? तर 1 जुलै 2017 रोजी भारतात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी झाली। आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात। रेडिओ तरंगाचा वेग किती असतो? तर मित्रांनो, रेडिओ तरंगाचा वेग हा प्रकाशाच्या वेगाइतका असतो। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना ही सन 1993 मध्ये करण्यात आली। सूर्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा कोणत्या प्रक्रियेतून निर्माण होते? तर मित्रांनो, सूर्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा ही केंद्रकीय सम्मीलन या प्रक्रियेतून निर्माण होते। नेक्स्ट क्वेश्चन, मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे? तर मोसाद ही गुप्तहेर संस्था इस्रायल या देशाची आहे। कशाच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे शक्य आहे? तर भूस्थिर उपग्रहामुळे दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे शक्य आहे। राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, म्हणजेच स्थायी सभागृह आहे। कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजीची पद्धत अंमलात आणली? तर लॉर्ड वेलेस्ली या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजीची पद्धत अंमलात आणली। कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असं म्हणतो? तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या पदार्थाला, म्हणजेच या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 16, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा 1969 पासून चित्रपट या क्षेत्रामध्ये दिला जातो। भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? तर भारतरत्न पुरस्कार हा 1954 पासून एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल दिला जातो। द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? तर द्रोणाचार्य पुरस्कार हा 1985 पासून क्रीडा प्रशिक्षकांना दिला जातो। अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? तर अर्जुन पुरस्कार हा 1961 पासून खेळाडूंना दिला जातो। नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? तर नोबेल पुरस्कार हा 1901 या वर्षापासून दिला जातो। तर मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा एकूण 6 क्षेत्रामध्ये दिला जातो, म्हणजेच शांतता, साहित्य, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, त्यालाच आपण जीवशास्त्र असं सुद्धा म्हणतो, या अशा 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो। प्रश्न क्रमांक 21, ऑस्कर पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? तर ऑस्कर पुरस्कार हा 1929 पासून चित्रपट या क्षेत्रामध्ये दिला जातो। पहिला ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा देण्यात आला? तर 1965 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला। तर मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो। बुकर पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? तर 1969 पासून बुकर पुरस्कार साहित्य या क्षेत्रामध्ये दिला जातो। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात ही 1991-92 या वर्षापासून झाली। तर हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना दिला जातो। तर मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचं जुनं नाव हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं होतं। त्यानंतर याचं नाव चेंज करून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलं। नेक्स्ट क्वेश्चन, पद्म पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिले जातात? तर पद्म पुरस्कार हे 1954 पासून दिले जातात आणि याचे 3 पार्ट आहेत। तर 3 भागामध्ये हे पुरस्कार दिले जातात। पद्मश्री,
पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे पद्म पुरस्काराचे 3 भाग आहेत. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याच्या नियोजन समितीचे सचिव असतात. लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा कार्यकाळ हा लोकसभेच्या सदस्यांचा असतो. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर 6 वर्षांचा कार्यकाळ हा राज्यसभेच्या सदस्यांचा असतो. तर मित्रांनो, राज्यसभेचे दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होत असतात. विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा कार्यकाळ हा विधानसभेच्या सदस्यांचा असतो. तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षांचा कार्यकाळ हा विधान परिषदेच्या सदस्यांचा असतो. तर मित्रांनो, विधान परिषदेचे दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होत असतात. प्रश्न क्रमांक 31, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. सार्कचे मुख्यालय कुठे आहे? तर नेपाळ या देशातील काठमांडू इथे सार्कचे मुख्यालय आहे. 1 टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट? तर 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर कर्नाटक राज्यातील बंगळुरू या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. तर इस्रो म्हणजेच मित्रांनो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 3 ग्रोस पेन्सिली म्हणजे किती पेन्सिली? तर 3 ग्रोस पेन्सिली म्हणजे मित्रांनो 432 पेन्सिली. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर फेसबुकचे संस्थापक हे मार्क झुकरबर्ग हे आहेत. तर फेसबुकची स्थापना ही 2004 या वर्षी झाली. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर श्रीनगर हे शहर झेलम या नदीवर वसलेले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर नेदरलँडमधील हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर R.K. नारायण हे मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर लखनौ हे शहर गोमती या नदीकाठी वसलेले आहे. तर हैदराबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर मुसी या नदीकाठी हैदराबाद हे शहर वसलेले आहे. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर शरयू या नदीकाठी अयोध्या हे शहर वसलेले आहे. दिल्ली कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर दिल्ली हे यमुना या नदीच्या काठावर वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली हे धरण वारणा या नदीवर आहे. सिंबोरा धरण त्यालाच आपण अप्पर वर्धा धरण असं सुद्धा म्हणतो आणि त्यालाच आपण नल दमयंती सागर असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच एकाच धरणाचे 3 नावं आहेत. तर हे वर्धा नदीवर असलेले धरण कोणत्या ठिकाणी आहे? तर हे धरण अप्पर म्हणजेच अमरावती या जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सिंबोरा या गावाजवळ आहे. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये बिंदुसरा धरण आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. तर मित्रांनो, जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की कराल. तर मित्रांनो, व्हिडिओला शेअर नक्की कराल जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी हेल्प होईल. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अमरावती जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर 14 तालुके अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर 2013 या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत करण्यात आला. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर मित्रांनो, चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होऊ शकते. तर सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी होते. प्रश्न क्रमांक 55, भारतामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेले राज्य कोणते आहे? तर तेलंगणा हे भारतामधील सर्वात शेवटी निर्माण झालेले राज्य आहे. तर तेलंगणा राज्याची स्थापना ही 2 जून 2014 रोजी झाली होती.
पुढचा प्रश्न, घटक राज्यांचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर राज्यपाल हा घटक राज्यांचा घटनात्मक प्रमुख असतो. 1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषिक तत्वावर अस्तित्वात आलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश हे 1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषिक तत्वावर अस्तित्वात आलेले भारतातील पहिले राज्य आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर मित्रांनो, त्या कणांना फोटॉन असे म्हटले जाते. 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार या राज्यातून विभाजित होऊन कोणते नवीन राज्य अस्तित्वात आले? तर झारखंड हे राज्य अस्तित्वात आले. भारतामध्ये सध्या किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? तर मित्रांनो, सध्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत? तर राम व्ही सुतार हे सरदार वल्लभभाई पटेल म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आहेत. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे पहिले राज्य आहे. भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती आहे? तर चेन्नई ही भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद आहे. तर मित्रांनो, चेन्नईचे जुने नाव हे मद्रास असे होते. कोणत्या जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर उच्च प्रतीचे लोह खनिज साठे आहेत? तर गडचिरोली या जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर उच्च प्रतीचे लोह खनिज साठे आहेत. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे? तर मित्रांनो, ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत हा सूर्य आहे. पुढचा प्रश्न, लोकायुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर 1972 मध्ये लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आले. राज्य सरकार महानगरपालिकेवर कोणाची नियुक्ती करतो? तर राज्य सरकार महानगरपालिकेवर आयुक्तांची नियुक्ती करतात. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे 78% आहे. वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे 21% आहे. भारतात कोणत्या वर्षी स्वच्छ भारत अभियानची सुरुवात झाली? तर भारतामध्ये 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे संविधान केव्हा स्वीकारण्यात आले? तर भारताचे संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले. तर भारताचे संविधान केव्हा लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर 288 एवढी महाराष्ट्र राज्यांच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सदस्यांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सदस्यांची संख्या ही 78 एवढी आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 76, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेले राज्य आहे. तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर सिक्कीम हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान असलेले राज्य आहे. तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते आहे? तर बिहार हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 80, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असणारे राज्य कोणते आहे? तर अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो, करडी क्रांती ही खत उत्पादनाशी संबंधित आहे. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर वर्धा या ठिकाणी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? तर गौतम बुद्धांचा जन्म हा इसवी सन पूर्व 563 मध्ये नेपाळ देशातील लुंबिनी या ठिकाणी झाला. तर गौतम बुद्ध यांचा मृत्यू कुठे झाला? तर गौतम बुद्धांचा मृत्यू हा इसवी सन पूर्व 483 मध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 85, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते आहे? तर प्रोपेन व ब्युटेन हे
LPG गॅसचे 2 प्रमुख घटक आहेत. पुढचा प्रश्न, हिंदी महासागरातील प्रवाळ बेट कोणते आहे? तर मालदीव हे हिंदी महासागरामधील प्रवाळ बेट आहे. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आले होते. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? तर रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर मित्रांनो, वीरा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. चांगदेव तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? तर तापी व पूर्णा या 2 नद्यांचा संगम चांगदेव या तीर्थक्षेत्राजवळ झालेला आहे. पुढचा प्रश्न, भाववाढीच्या काळात कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? तर भाववाढीच्या काळामध्ये सार्वजनिक कर्जात वाढ हे राजकोषीय धोरण वापरले जाते. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले आहे? तर वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषद या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिलेले आहे. ॲनाटॉमी म्हणजे काय आहे? तर मित्रांनो, ॲनाटॉमीमध्ये सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास केला जातो. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर सापेक्षतेचा सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपले शेवटचे 5 प्रश्न आहेत. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर मित्रांनो, चला वळूया शेवटच्या 5 प्रश्नांकडे. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जायकवाडी पक्षी अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी संबोधले होते? तर सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले होते. अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर अल्झायमर हा विकार मेंदू या अवयवाशी संबंधित आहे. शेवटचे 2 प्रश्न, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगाव हे ठिकाण आहे. लास्ट क्वेश्चन, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेले वेंगुर्ला या ठिकाणी कोणते संशोधन केंद्र आहे? तर वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. धन्यवाद मित्रांनो.